एखादी व्यक्ती सुंदर असणं हा त्या व्यक्तीचा गुन्हा असतो का? आणि त्यामध्ये जर ती एखादी महिला असेल तर मग समाजामध्ये लोक त्या महिलेकडे कशा दृष्टीनं पाहतात हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे। आणि ती जी महिला आहे अतिशय सुंदर असणारी, ती जर विधवा असेल तर मग तर समाजामध्ये असणाऱ्या काही लोकांची नजर अतिशय वाईट दृष्टीने त्या महिलेकडे पडत असते आणि त्या महिलेकडे बघत असतात। अशाच पद्धतीची एक सुंदर विधवा महिला होती। काही वर्षांपूर्वी त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि समाजामध्ये जगत असताना अनेक लोक तिच्याकडे बघायचे, तिच्यावर कमेंट्स करायचे, नको नको ते तिला बोलायचे। जे ज्या ठिकाणी काम करायची त्या ठिकाणी सुद्धा तिच्याकडे लोक वाईट नजरेने बघायचे आणि ज्या ठिकाणी ती राहायची त्या आजूबाजूच्या परिसरामधले लोक सुद्धा वाईट नजरेने तिच्याकडे बघायचे। मग एक दिवस असंच ती मार्केटमध्ये गेली असताना लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागतात आणि ही माहिती तिथं असणाऱ्या एका डॉनला, म्हणजे तिथं असणाऱ्या एका भाई असणाऱ्या माणसाला सगळी माहिती मिळते की अशा अशा पद्धतीनं एक सुंदर विधवा महिला आहे आणि तिला समाजातले लोक वाईट नजरेने पाहतात, तिला नावसुद्धा ठेवतात। मग जो तो डॉन आहे त्या महिलेला आपल्याकडे बोलवतो आणि सांगतो, लोक तुला वाईट नजरेने बघतात, तुझ्यावर टीका करतात, टिप्पणी करतात, तू त्यांना प्रतिक्रिया का देत नाही, त्यांना बोलत का नाही आणि अशा विरोधात कारवाई का करत नाही। ती सांगते की साहेब, विधवा महिलेचं जगणं हे खूप अवघड आहे आणि आता हे रोजचंच झालंय, लोक अशा पद्धतीनं पाहतात, मी किती लोकांवर कारवाई करू आणि किती लोकांसोबत भांडू, आता हे रोजचंच झालंय, आता हे अशाच पद्धतीनं सहन करावं लागतं। पण तो जो व्यक्ती असतो, तो डॉन असतो, तो म्हणतो आता तुला काहीही भिण्याची गरज नाही आणि तुझ्याकडं कोणीही वाईट नजरेनं पाहणार सुद्धा नाही, कारण तू आजपासून माझ्यासोबत राहा, माझ्या संपर्कात राहा। आता त्या महिलेसाठी कोणीतरी आधार देणारं होतं, कोणीतरी सहारा देणारं होतं। त्या महिलेला सुद्धा त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालेलं होतं आणि एक प्रकारचं प्रेमसुद्धा झालेलं होतं। पण या सगळ्या प्रेमामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती आणि समोर 3 मर्डरसुद्धा झाले होते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे आंध्र प्रदेशमधील एक जिल्हा आहे पंडारू, आणि पंडारू जिल्ह्यामध्ये एक गाव आहे नरसावराव, गावाच्या पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली ही संपूर्ण घटना आहे। एक महिला असते 38 वर्षाची आणि ती दिसायला अतिशय सुंदर असते। काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं, पण तिला 2 मुलंसुद्धा होती। एक होता 15 वर्षाचा आणि दुसरा होता 17 वर्षाचा। अशा 2 मुलांना घेऊन ती एका घरामध्ये राहायची, तिचा कामधंदा करून ती उदरनिर्वाह करायची। पण ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातले लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे, वाईट नजर टाकायचे, वाईट कमेंट करायची आणि ज्या ठिकाणी ती काम करायची त्या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीनं तिला लोक नाव ठेवायचे, वाईट नजरेनेच बोलायचे, प्रेमानं बोलणारं तिच्यासोबत कोणीही नव्हतं। अशाच पद्धतीनं एक दिवस ती मार्केटमध्ये गेली असताना काही लोक तिच्यावर टीका करू लागतात, टिप्पणी करू लागतात, अश्लील भाषेत तिच्यासोबत बोलू लागतात। तेव्हा त्याची माहिती एका तिथलच्या व्यक्तीला, तिथलचा डॉन असणाऱ्या व्यक्तीला मिळते आणि त्या व्यक्तीचं नाव असतं शेख मस्तान। शेख मस्तानला ही माहिती मिळते की ती जी विधवा महिला आहे, लोक तिला परेशान करतात, तिच्यावर कमेंट करतात, तिला नावं ठेवतात आणि अश्लील भाषेत सुद्धा बोलतात। तेव्हा हा शेख मस्तान त्या महिलेला आपल्याकडे बोलून घेतो आणि सांगतो, तू त्यांना विरोध का करत नाही, त्यांच्यावर कारवाई का करत नाही, त्यांना भांडत का नाही। ती म्हणते आता मी किती जणांना भांडू, आता हे रोजचंच झालं आहे। अशा पद्धतीने ती सांगते की अशा पद्धतीने रोजच घडत आहे, आता मला काही लक्ष द्यायला त्यांच्याकडे जास्त वेळ नाही। तेव्हा तो डॉन सांगतो की तुला काही, शेख मस्तान सांगतो की आता तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तू माझ्या संपर्कात राहा, तुला इथून पुढं कोणीही परेशान करणार नाही। मग तो जो शेख मस्तान आहे तिच्या संपर्कात येतो आणि तिच्या संपर्कात आल्यानंतर ह्या दोघांचे प्रेम संबंध सुद्धा निर्माण होतात,
कारण की त्या विधवा महिलेला यानं आश्रय दिलेला असतो आणि आता तिच्याकडे कोणी वाईट नजरेने सुद्धा बघत नसतं आणि कोणी तिला वाकड्या नजरेने सुद्धा बोलत नसतं. सुख समाधानाने यांचं अगदी प्रेम प्रकरण सुरू असतं. पण एक दिवस अचानक असंच तो जो शेख मस्ताना आहे तो त्या महिलेच्या घरी जातो आणि त्या महिलेसोबत संबंध ठेवत असतो. आता ते सगळं कृत्य करत असताना तेवढ्यातच त्या महिलेचा मोठा मुलगा त्या ठिकाणी येतो आणि दार वाजवतो. आता दार वाजवतो तर समोरून त्याची आई म्हणते, काही वेळ थांब, मी तुला दार उघडते. आता हा काही वेळ दारात थांबून वाट पाहतो. 10-15 मिनटं होतात तरीसुद्धा दार उघडत नाही. मग 5-10 मिनटानंतर हा पुन्हा दार वाजवतो. तर मग आतमधून दार उघडलं जातं आणि हा आतमध्ये गेल्यानंतर तो जो शेख मस्ताना आहे तो कपडे बदलताना त्या मुलाला दिसतो. आता तो कपडे बदलताना त्या व्यक्तीला पाहतो. तो एक भाई असतो, तो एक डॉन असतो आणि ह्या मुलाला कधी वाटतं की हा सगळा प्रकार काय, त्याच्या आईला कधी विचारेल. तो त्याच प्रयत्नात तिथं उभा असतो आणि तो डॉन त्या ठिकाणी कपडे घालून घराबाहेर पडतो आणि त्याच वेळेची वाट तो मुलगा पाहत असतो आणि त्याच्या आईला विचारतो की हा सगळा प्रकार काय आहे, तो डॉन आपल्या इथं काय करत होता. तिची आई म्हणते की समाजामध्ये जगत असताना अनेक लोक तुझ्या आईला नाव ठेवत होते, वाईट नजरेने बघत होते, नको नको ते बोलत होते आणि आता ते सगळ्यांचं बोलणं बंद झालं आहे कारण की या शेख मस्तानने मला सहारा दिला आहे. आपलं घरसुद्धा ते चालवणार आहेत. काळजी करण्याची काही गरज नाही. तू बी जास्त टेन्शन घेऊ नको, शांत राहा. अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत होईल आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको, समाजामध्ये आपलं नाव खराब होईल. आता तो मुलगा शांतपणे सगळी गोष्ट ऐकून घेतो आणि शांत राहतो. पण जो शेख मस्तान होता तो पहिले कधी कधी त्या महिलेच्या घरी यायचा. पण काही दिवसानंतर या दोघांचे संबंध वाढत गेले आणि तो दिवसा ढवळ्या त्या महिलेच्या घरी यायचा. पहिले तरी मुलं घरी नसताना यायचा, पण आता त्या मुलांनासुद्धा माहीत झालं होतं. आता तो त्या मुलांदेखत घरी यायचा. एका रूममध्ये मुलं झोपलेली असायची तर दुसऱ्या रूममध्ये हे दोघंजणं नको ते कृत्य करायचे आणि त्यांच्या आवाजानं यांना त्रास व्हायचा आणि जो मोठा मुलगा होता त्याला तर त्यांच्या आवाजानं जरा जास्तच त्रास व्हायचा. मग असाच एक दिवस तो जो मोठा मुलगा होता तो शेख मस्तानकडे गेला आणि त्याच्यासोबत भांडू लागला की माझ्या आईसोबत असे संबंध ठेवू नको, नाही तर मी तुझं असं करील तसं करील. एका डॉनला धमकी हा 17 वर्षाचा मुलगा रागाच्या भरामध्ये देऊ लागला. आता त्या डॉनला या संपूर्ण गोष्टीचा एवढा राग आला आणि त्यानं त्याच्या हाताखाली काम करणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे कासिम. त्यानं कासिमला सांगितलं की हा मुलगा जरा फडफड करायला, जास्तच बडबड करायला, याचा कायमचा काटा काढून टाक. तर त्या कासिमनं त्या 17 वर्षाच्या मुलाला गावापासून एका दूर अंतरावर नेलं आणि त्याचा काटा काढला, त्याला ठार केलं आणि तिकडंच त्याच्या बॉडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली. आता संध्याकाळ झाली तरी तो मुलगा घरी आला नाही, म्हणून त्याची आई इकडं मोठ्या प्रमाणात परेशान झाली. आजूबाजूच्या लोकांना विचारू लागली, इकडं विचार तिकडं विचार, सगळीकडे विचारलं तरीसुद्धा तो मुलगा घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस म्हणे आम्ही शोध घेतो, लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा 2-3 दिवस झाले तरीसुद्धा त्या मुलाचा पत्ता लागत नव्हता. मग ही जी महिला आहे हिनं तिचा जो बॉयफ्रेंड होता, तिचा जो प्रियकर होता शेख मस्तान, त्याला फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणे ठीक आहे, मी बघतो, असं करतो तसं करतो. त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तो दुसऱ्या दिवशी तिच्या घरी आला. तिच्या घरी आल्यानंतरसुद्धा तिच्यासोबत संबंध ठेवणारच होता. पण त्या महिलेनं विचारलं की अगोदर काहीही करून माझ्या मुलाचा तपास लावा. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, तरीसुद्धा पोलिसांनी अजून तपास लावला नाही. पण तुमच्या मार्गाने जर तुम्ही तपास लावला तर लवकरात लवकर तपास लागेल. आता तो डॉन होता शेख मस्तान, तो म्हणतो की तुझा मुलगा आता परत येणार नाही, तू काळजी करू नको, त्याला खूप लांब नेऊन मी पाठवलं. मग ती हे सगळं ऐकून तिला धक्का बसतो. ती रडू लागते, विचारू लागते की कुठं पाठवलं आहे, त्याच्यासोबत नेमकं काय केलं आहे मला सांगा. तो म्हणतो की मी कासिमच्या हातानं त्याचा काटा काढला आहे, आता तो आपल्या दोघांच्या मध्ये येणार नाही, आता आपण दोघं एकसोबत राहू शकतो, आता तुला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. त्या महिलेवर एक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता आणि हा तिच्यासोबत संबंध ठेवण्याच्या
तयारीत होता आणि रागारागात त्या महिलेला त्यानं सगळं काही सांगून टाकलं होतं. आता ती महिलेनं एवढं मोठं दुःख मनामध्ये सहन केलं. ती त्यावेळी काही म्हणाली नाही. तो तिथून निघून गेला. तिच्या ज्या आतमधला आत्मा होता तिला ही गोष्ट अतिशय पटलीच नाही आणि तिनं काहीही करून तिच्या मुलाला ज्यानं मारलंय त्याचा बदला घेण्याचं ठरवलं. मग काही दिवसानंतर ही जी महिला आहे हिनं काय केलं की तो जो कासिम आहे याला जाऊन भेटली एका मार्केटमध्ये आणि कासिमला भेटल्यानंतर म्हणाली, ज्या पद्धतीनं मी तुला शेख मस्तानसोबत बघायचे तेव्हा शेख मस्तानपेक्षा मला जास्त तू आवडायचास, पण मी हे शेख मस्तानसमोर तुला म्हणू शकले नाही. मला तू आवडतोस, तू माझ्या घरी येशील का? आता कासिमला काहीही मेळ लागला नव्हता की हे अचानक कसं काय म्हणते, पण ती महिला दिसायला अतिशय सुंदर होते. कासिमसुद्धा तिला भुलला होता आणि संध्याकाळी भेटण्यासाठी तिच्या घरी तिला गेला. आता घरी गेल्यानंतर या महिलेनं शरीरावरचे एक एक कपडे उतरवले आणि त्याला दारू पिण्यास सांगितलं. दोघांनीही कपडे काढले आणि दारू पीत बसले. आता दारू पाजत त्या कासिमला एवढी दारू पाजली की त्याला सूध राहिली नाही. आणि ज्या पद्धतीनं कासिमनं त्या महिलेच्या मुलाला मारलं होतं त्याच पद्धतीनं त्या महिलेनं कासिमला सुद्धा ठार केलं. आणि ठार केल्यानंतर सकाळी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि सांगितलं की माझ्या मुलाला ज्या व्यक्तीनं मारलं आहे त्या व्यक्तीचा मर्डर करून त्याला ठार करून मी पोलीस स्टेशनमध्ये आली आहे, मला अटक करा. डिसेंबर 2021मध्ये तिला अटक होते. कायदेशीर तिच्यावर कारवाई सुरू होते आणि तिला जेलमध्ये पाठवण्यात येतं. आणि जेलमध्ये पाठवण्यात आल्यानंतर ती जी महिला आहे ती कासिमचं नाव सांगते आणि त्याच्यासोबत जो असणारा होता शेख मस्तान याचंसुद्धा नाव सांगते. आता कासिम तर मेलेला होता आणि शेख मस्तान हा जिवंत होता आणि या महिलेला अटक झाली होती. पोलिसांनी सुद्धा त्या शेख मस्तानला सुद्धा अटक केली, या महिलेला सुद्धा अटक केली आणि दोघांची रवानगी जेलमध्ये केली. आता हे दोघंही शिक्षा भोगत होते. यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळत होती. दोघंही जेलमध्ये होते. पण काही महिने उलटल्यानंतर त्या महिलेच्या घरच्यांनी कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला आणि त्या महिलेला जामीन मिळाला. ती महिला जामिनावर आली. आता जामिनावर आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहू लागली, विचारू लागली, बोलू लागली, परिवारामध्ये सुद्धा बोलू लागली. काही दिवस उलटल्यानंतर तिला समजलं की जो डॉन आहे शेख मस्तान हा सुद्धा जामिनावर बाहेर आलेला आहे. आता जामिनावर बाहेर आल्याची माहिती त्या महिलेला मिळाल्यानंतर ती महिला मे 2023ला शेख मस्तानला फोन करते. शेख मस्तानला फोन करून म्हणते की जाऊ द्या, आता झालं गेलं, माझ्या मुलाला ज्यांनी मारलं तो सुद्धा मेला आहे, त्याची शिक्षासुद्धा मी भोगली आहे आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी होतात. आता तुम्हाला शिक्षा मिळाली आहे, जे झालं गेलं जाऊ द्या, पूर्वीसारखं आपण जीवन पद्धतशीरपणे जगू, जे झालं ते जाऊ द्या. आता तो शेख मस्तानसुद्धा त्या महिलेच्या बोलण्यामध्ये एकदम गुंग झाला होता आणि तो पुन्हा तिच्या संपर्कामध्ये आला. दोघंसुद्धा अगदी अशाच पद्धतीनं भेटू लागले, बोलू लागले आणि बरेच दिवस या दोघांचं अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा संबंध निर्माण झाले. आणि मग तारीख आली 20 जून 2023ची, म्हणजे मेमध्ये यांची पुन्हा एकदा मैत्री झाली आणि 20 जून 2023ला त्या महिलेनं त्याला संबंध ठेवण्यासाठी पुन्हा आपल्या घरी बोलवलं. आणि ज्या पद्धतीनं कासिमला दारू पाजली होती त्याच पद्धतीनं या डॉनला सुद्धा दारू पाजली आणि ज्या पद्धतीनं कासिमचा मर्डर केला त्याच पद्धतीनं या डॉनला सुद्धा खल्लास केलं आणि पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिनं सांगितलं की माझ्या मुलाला ज्या कासिमनं मारलं होतं त्याला मी ठार केलं आणि जो दुसरा आरोपी होता तो जेलच्या बाहेर होता त्यालासुद्धा मी ठार केलं आहे. आता मला बिनधास्तपणे अटक करा. आता तुम्ही जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. एका महिलेनं स्वतःच्या मुलाचा खुनाचा बदला घेण्यासाठी कशा पद्धतीनं वापर केला. तो जो डॉन होता त्याला खल्लास केला आणि त्या डॉननी ज्याला सांगितलं होतं त्यालासुद्धा महिलेनं ठार केलं होतं. मग महिलेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तिला अटक करण्यात आली आहे आणि आता तिला जामीन मिळणार नाही असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. आता या ज्या महिलेनं उचललेलं जे पाऊल होतं ते एकदम टोकाचं होतं. ते एक गंभीर स्वरूपाचा गुन्हासुद्धा होता.
सुरुवातीला हिनंच जर त्याच्यासोबत संबंध ठेवले नसते, कारण की हिला माहीत होतं तो व्यक्ती काही चांगला नाही, मग हिनं त्याच्यासोबत संबंध का ठेवले आणि त्याच्यासोबत संबंध ठेवले तर मग तिच्याच मुलासोबत हा प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्यानंतर हिनं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून 2 मर्डरसुद्धा केले होते आणि त्याची शिक्षा आता ती जेलमध्ये भोगत आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, कशा पद्धतीनं कोण काय करत आहे याचासुद्धा ताळमेळ राहिलेला नाही. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, त्या महिलेनं केलेल्या कृत्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.